सांगलीच्या बेडगमध्ये पार पडला चेअरमन बैलगाडी शर्यतीचा थरार। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। बेडग राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आयोजित चेअरमन बैलगाडी केसरी शर्टमध्ये जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता। अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डे यांच्या व दानवड काळ या बैलजोडीने पटकावत चेअरमन केसरीचा बहुमान पटकावला। विजेत्या बैलगाडी चालकाला 1,11,000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। शर्यतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मनोज शिंदे उपस्थित होते। बेडग येथील म्हैसाळ साखर कारखान्याच्या पट्ट्यावर आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सुमारे 50,000हून अधिक बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली होती। मी बापूसो दत्तू बुरसे सांगली मार्केट कमिटी संचालक व मिरज दुय्यम बाजार आवार समिती सभापती। आमचे नेते आदरणीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेडग पट्ट्यावरती कारखान्याच्या पट्ट्यावरती भव्यशा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या बक्षिसाचं पहिल्या नंबरचं बक्षीस 1,11,000 रुपये या दानवाड काळं व अजिंक्य कोपर्डे यांचा लिंगणूर यांच्या बैलजोडीने पटकावला। दोन नंबरचा नंबर बोमनाळे म्हैसाळ यांच्या गाडीने पटकावला असून 3 नंबरचं बक्षीस कोल्हापूरच्या गाडीने पटकावलं। आज या बैलगाडी शर्यती जनरल गट, ब गट, दुसरा, चौसा व आदत असं 4 प्रकारचं मैदान झालं। हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे काटेकोर पद्धतीच्या नियमाचं पालन करून करण्यात आलं। या शर्यतीसाठी सर्वच आमचे कार्यकर्ते, आमचे पोलीस यांचं सहकार्य, प्रशासक यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि एकदम मोठ्या रीतीनं शर्यती पार पडल्या। या शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ 50,000च्या वरती पब्लिक इथं आलेलं होतं आणि या आमच्या बेडगवरती शर्यती भरण्याचं आणि चांगल्या पद्धती इथं शर्यती होतात, त्यामुळंच इथं पब्लिकाने भरपूर गाड्या येतात। आज जवळजवळ 65 ते 70 गाड्यांनी आज या मैदानामध्ये भाग घेतलेला होता आणि या मैदानासाठी खास करून आमचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादा पाटील राजारामभाऊ कारखान्याचे चेअरमन हे खास करून स्वतः उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत आम्ही बाबांचा हस्ते इथे केक कापून बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बाबांना शतायुष्य लाभो अशी सर्व आम्ही प्रार्थना केली। अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही जयंती केसरी आणि चेअरमन केसरी इथून पुढं कायमच भरणार आहोत आणि या मैदानाचा सर्व बैलगाडी प्रेमींनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आणि चांगल्या पद्धतीने शर्यती पार पडल्या। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।